स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वयंभू श्रीदेवी माऊली बारा पंचायतन देवता श्रीदेव रंगनाथ श्रीदेव बानवा ब्राह्मण देवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवतेला वंदन करून तसेच सर्व दिंडी रसिकांना विनम्र अभिवादन करून रेडी भारतवाडी दिंडी चित्ररथ सहर्ष सहविने सादर करीत आहोत पक्षीराज गरुडाची अद्भुत अलौकिक कथा. पक्षीराज गरुडाची अद्भुत अलौकिक कथा. ही कथा कृतयुग म्हणजे सत्ययुगाच्या उत्तर पर्वात घडलेली आहे. तसेच श्रीमद भागवत पुराण, महाभारत पुराण व गरुड पुराण या थोड्याफार फरकाने याचा संदर्भ आढळतो. प्रसार माध्यमातही हा फरक जाणून येतो. जागेचा अभाव व वेळेची मर्यादा लक्षात घेता संक्षिप्त स्वरूपात सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व आहोत. कथासूत्र. गतवर्षीच्या दिंडी चित्ररथात आम्ही कश्यप पत्नी कद्रू तिच्या 1000 नागपुत्रांपैकी शेषनाग याची कथा सादर केली होती. त्याचाच पुढील भाग म्हणजे ऋषी कश्यप यांची द्वितीय पत्नी विनिता तिला वरदान स्वरूप प्राप्त झालेल्या 2 अंड्यांपैकी दुसऱ्या अंड्यातून तेजस्वी गरुडाचा जन्म होतो व त्याचेच पुढे काय होते याचेच संक्षिप्त सादरीकरण करीत आहोत. ऋषी कश्यप यांची पत्नी विनिता हिला वरदान स्वरूपात प्राप्त झालेली अंडी फुटण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लोटतो. तदनंतर असं म्हणतात विजेची कडकडाट होते. त्याच वेळी एक तेजस्वी बालक त्या अंड्यातून जन्म घेतो. त्याचे शरीर सोन्यासारखे तेजस्वी असते. त्याच्या तेजाने देवही भयभीत होतात. त्याच्या पंखाच्या फडफडीने पर्वतही हादरतात. त्याच्या डोळ्यात विजेची चमक होती. जन्मजातच त्याची खूप वाढ झालेली होती. असा हा महाबली महातेजस्वी गरुड. प्रणाम माते. सुखी हो पुत्रा, यशस्वी हो. तुझी नावकीर्ती तिन्ही लोकात हो असा माझा तुला मंगलमय आशीर्वाद आहे. तू प्रचंड तेजस्वी व बलशाली आहेस, परंतु कधीही तुझ्या बळाचा दुरुपयोग करू नकोस. गोरगरिबांवर अन्याय करू नकोस. हे गरुडा, तू सदैव विनयशील राहा. नम्रतेने आत्मीयतेने श्री हरी नारायणाचे नामस्मरण कर. पुढे भविष्यात तेच तुला मार्गदर्शन करतील. ठीक आहे माते, जशी आपली आज्ञा. हे पक्षीराज गरुडा, तुझा जन्म सामान्य नाही आहे. तुझ्या हातून बरीच देवकार्य घडणारी आहे. जेव्हा जेव्हा मी तुला आवाहन करेन तेव्हा तेव्हा तुला देवकार्यात साथ करायची आहे. प्रभू, हे तर मी माझे परम भाग्य समजतो. काही काळानंतर समुद्र मंथनाची घटना घडते. ज्यावेळी सर्व देवदेवता दानव मंद्राचल पर्वत उचलण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेने पक्षीराज गरुड तो आपल्या सामर्थ्यबळावर अगदी सहजपणे आपल्या खांद्यावर घेतो व इच्छित स्थळी पोहोचवतो व देवकार्यात सहाय्य करतो.
आपले कार्य पूर्ण करून गरुड हा आपल्या स्वगृही परततो. एके दिवशी आपल्या मातेचा दुःखी चेहरा पाहून तो विचारतो, हे काय माते, तुझ्या डोळ्यात अश्रू का? तू दुसऱ्याची सेवा का करतेस? पुत्रा, मी कद्रूची दासी आहे. एका पैजेत कद्रूच्या कपटाने मी हरले व तिच्या नागपुत्रांची सेवा करणे हेच आता माझ्या नशिबी उरले आहे. माझी माता दासी, हे मी सहन करणार नाही. बोल माते, तुझ्या मुक्तीचा मार्ग काय? बोल माते, मी माझ्या मातेला मुक्त करण्यासाठी काय करू? कोणतीही अट सांगा, ती मी पूर्ण करेन. गरुडा, तू जर स्वर्गातून अमृत आणून आम्हाला देशील, तेच अमृत जे देवांना अमर करते, तर आम्ही तुझ्या मातेला मुक्त करू. अमृत? देवांचे अमृत? हो, अमृतच. ठीक आहे, ठीक आहे, मी ते घेऊन येईन. माझ्या मातेच्या मुक्तीसाठी मी देवतांनाही आव्हान देईन. कद्रू मातेची अट जाणून घेतल्यानंतर गरुड अत्यंत विचलित होतो व आपल्या माता विनितीचा आशीर्वाद घेऊन अमृत कलश प्राप्त करण्यासाठी स्वर्गलोकी झेप घेतो. आपल्या प्रचंड वेगाने, शौर्यबळाने सर्व देवतांना पराभूत करतो. अमृताची रक्षक अग्निभिंत तोडतो. सर्व अडथळे पार करून अमृत कलश प्राप्त करतो. इंद्राचे वज्रास्त्र सुद्धा त्याच्यावर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही. त्यावेळी इंद्रदेव त्याला विचारतात, थांब, तू कोण आहेस? तुझ्या प्रचंड तेजापुढे माझे वज्रप्रहार सुद्धा निष्फळ ठरले. तू कोणी सामान्य पक्षी नाही आहेस, हे मी ओळखले आहे. हे देवा, मी विनिता पुत्र गुरु. हे अमृत मी माझ्यासाठी नाही, तर माझ्या मातेच्या मुक्तीसाठी नेतो आहे. स्वार्थासाठी मी याचा एक थेंबही घेणार नाही. हे गरुडा, तुझा पराक्रम मला मान्य आहे, पण जर हे अमृत नागांना मिळाले तर ते अमर होतील आणि सृष्टी उत्पाद माजवतील. देवराज, माझी माता मुक्त झाली की हे अमृत परत मिळवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मी ते नागांसमोर ठेवीन. त्यांनी प्राशन करण्या अगोदर ते तुम्ही परत घ्या. हा मार्ग योग्य आहे. अशा प्रकारे गरुड आणलेला अमृत कलश कद्रू व विनिता व नागसर्प यांच्या समक्ष काटेरी चटईवर अधांतरी ठेवतो. त्याचे पुढे काय होते हे प्रत्यक्षच पहा. माते, हे अमृत अत्यंत पवित्र असल्याने आपण ते शुद्ध अंतःकरणाने प्राशन करावे. हे घ्या माते, हे अमृत आणले. आता माझे कार्य पूर्ण झाले. आता तुम्ही तुमचे वचन पाळा आणि माझ्या मातेला दास्यत्वातून मुक्त करा. हो, मी तुझ्या मातेला दासित्वातून मुक्त करत आहे. हे मी काय पाहते, इंद्रदेव असं कसं करू शकतात? गरुडा, तू त्यांना का थांबवले नाहीस? हे माते, ते माझे कार्य नाही. मी माझे वचन पूर्ण केले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमृत तुमच्या स्वाधीन केले. आता त्याला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची होती. गरुडा, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझी मातृभक्ती अतुलनीय आहे.
तू हे अमृत स्वतः प्राशन करून अमर होऊ शकला असता, परंतु तू असे केले नाही. तुझी निस्वार्थता पाहून मी प्रसन्न झालो. तुला मी वर देतो की तू अमृताविनाही अमर राहतो. पक्षीराज, यापुढे नाग तुझे भक्षक होते. हा माझा तुला वर आहे. हा माझा परम सन्मान आहे प्रभू. विनिता व गरुड यांची दास्यत्वातून मुक्तता झाल्यानंतर ते स्वतःच्या राजमहालात गुण्या गोविंदाने राहू लागतात. एवढ्या मोठ्या पराक्रमाने गरुड हा गर्विष्ठ बनतो. त्यावेळी श्रीहरी विष्णू त्याची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवतात. प्रणाम प्रभू. पक्षीराज गरुड, तुझे सामर्थ्य खरं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. जे बळ दुसऱ्याच्या कृपेने मिळते त्याचा अभिमान बाळगणे योग्य नाही. तू माझा भार उचलू शकशील का? प्रभू, आज मला वाटतं या ब्रह्मांडात माझ्या इतका बलशाली, माझ्या इतका वेगवान दुसरा कोणीच नाही. प्रभू, मी तुम्हाला माझ्या पाठीवर घेऊन क्षणार्धात त्रिलोक ओलांडू शकतो. हे सामर्थ्य माझ्याशिवाय दुसऱ्या कोणात आहे? ठीक आहे गरुडा, चल आज आपण एका छोट्या प्रवासाला जाऊया. मला तुझ्या पाठीवर स्वार कर. एवढे प्रभू, आपण तर माझ्यासाठी पिसासारखे हलके आहात. बसा, मी क्षणात आपल्याला हवे तिथे. हे काय प्रभू, माझे पंख हलतच नाही. प्रभू, आपले वजन एवढे कसे? माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. पक्षीराज गरुड, शक्ती देणे व घेणे ही सर्वस्व आदिशक्ती नवदुर्गा यांच्या हाती आहे. तू तिची आराधना कर. भविष्यकाळात तुला तुझी शक्ती पुन्हा प्राप्त होईल. क्षमा करा प्रभू, मला माझी चूक कळली. मी व्यर्थ अभिमान बाळगले. मला वाटले हे वर माझे आहे, पण आज समजले जोवर आपली कृपा आहे तोवरच माझ्या पंखात शक्ती आहे. श्रीहरींच्या सेवेत असताना गरुड देवीची आराधना करू लागतो. बराच कालावधी लोटतो व एक अशी घटना घडते की श्रीहरी विष्णू व गरुड यांचे नाते कायमचे जोडले जाते. मला माझ्या भक्ताचे प्राण वाचवायला जावंच लागणार. प्रभू, मला एक संधी द्या. माझ्या पाठीवर आहे, मी तुम्हाला घेऊन जाईन. पक्षो दिव्यविहङ्गः आकाशमागे व्यते तेजसा वेदस्वरूप
हृदये प्रज्वलसि नभस्पर्शी त्वदीय सञ्चारः अनन्तमार्गे आत्मा विश्राम्यति जय जय गरुडदेव महावीरी पक्षीराज गरुड, आज मी तुला माझे वाहन म्हणून स्वीकारत आहे. तू केवळ माझे वाहन नाही, आजपासून तू माझ्या ध्वजावर विराजमान होते. जिथे जिथे माझा रथ जाईल तिथे सर्वात उंच तू फडकशील. जे सत्य, जी प्रामाणिकपणा आणि जी मातृभक्ती या गरुडाने दाखवली, तिचे प्रतीक म्हणून यापुढे प्रत्येक देवात एक घंटा ठेवली जाईल. जो भक्त देवाच्या दर्शनाला येईल तो ती घंटा वाजवेल. त्या नादाने तो देवतेला जागृत करेल, देवतेचे लक्ष वेधेल व आपली भक्ती व्यक्त करेल. असा आशीर्वाद मी तुला देतो. त्वत्कर्जनेनाध्वस्तं भ्रमा दीप्तिं वहसि सत्यदीपं विहङ्गराजत्वं तारकः संसारसागरान् पारयमान्. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज